हकीला भवानी मातीला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला नवसा केला भवानी मातेला नवसा केला भवानी मातेला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला गरजरी साई वंदिनी शिवाई साऱ्या महाराष्ट्राला धाव तू घे आई धाव तू घे आई धाव तू घे आई सुनामी यवनांची ही भूमी सरसाची पाऊल रयतीला व्याकुळ जीव होई व्याकुळ जीव होई व्याकुळ जीव होई ओ सह्याद्रीचा उभा गहिवरला जीवने जीववतला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला लाचार अबलाची गुलामांची भीती वाटली धर्माला सोडले साईनाथी सोडलं साईनाथे सोडलं साईनाथे सोडली मंदिरे सोडल्या भीती मूर्ती नाचली धर्माला सोडली साई शेती सोडले साई बेटे सोडले साई बेटे भयभीत झाला महाराष्ट्र सारा म्हणून शिवराय जन्माला आला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला नवस हकीला भवानी मातेला नवस हकीला भवानी मातेला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला पोटी द्यावा पुत्र माझा धर्म रक्षणाला सुस्वागत श्री कुळी स्वामी नाट्य नादमंडळ मोठे कुळवडी आपल्या समोर सहर्ष कविने सादर केला आहोत एक काल्पनिक वगनाट्य अर्थात सुवर्ण राजमुकुट आई कुळी स्वामीचा आशीर्वाद पात्र परिचय राजा इंद्रसेन प्रवीण कुळे वीरसेन दिनेश कुळे सेनापती उग्रसेन तुषार कुळे गजनी सुजल निर्मल राजकुमारी युवराज वेदांत कुळे राजकुमारी पूर्वा प्रसाद वर्मे हवालदार राजा शुभम कुळे हवालदार विजा दिलीप धनावडे ऋषी मुनी प्रदीप कुळे शेठजी दिलीप धनावडे गायक सुजल कुळे सहगायक सुहास कुळे
व दिग्दर्शक, निर्माता व दिग्दर्शक आई कुलस्वामिनी सेवा मंडळ अशा या कलाकारांसह आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत एक काल्पनिक वगनाट्य सुवर्ण राजमुकुट अर्थात आई कुलस्वामीचा आशीर्वाद, आई कुलस्वामीचा आशीर्वाद. हे पहा, चेतन रामदास मोहिते आणि गणेश मित्र मंडळ याचकडून कृष्णाच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. श्री कुलस्वामी नाट्य नमन मंडळ कोंडी कुरेवाडी या बक्षीसदात्यांचं मनस्वी आभार. धन्यवाद धन्यवाद अरे सेठ, चूक झाली, माफ कर. सेठ, तुला 10 दिवसाची अवधी देतो. तोपर्यंत तुझ्या मुलाला मी बत्तीला माझ्या ताब्यात ठेवतो. मग विचार कर, जर का या उग्रसेनला फसवलास तर या माझ्याशीच गाठ आहे. चल चल चल. माझ्या मुलग्याला आणि बाईला काही करू नको. हवं तर मला मारेल, मी त्यांच्या बिगड जगते नाही. अरे शेठ, 10 दिवसाची अवधी देतो. मग विचार कर. चल चल. उशीर झाला दरबारी आईला, गडबड कसली मी सांगू कुणाला, कल्पना चली मनात बसली, जगभर दुनिया बोलू कुणा, डोक्यावर टोपी आणि तोंडात शिटी, हातात घेतली काठी, चाललो दरबाराला, राज दरबाराला, चाललो दरबाराला, राज दरबाराला, चाललो दरबाराला, चाललो दरबाराला, चाललो दरबाराला, चाललो दरबाराला. अरे महाराज येण्याची वेळ झाली आहे. अगदी बरोबर बोललात बघ. एकदम पारा व्यवस्थित ठेवला पाहिजे. एकदम व्यवस्थित. राजसेवक महाराजांच्या चरणी आशीर्वाद आहे. राजसेवक, राज्यामध्ये सर्व काही ठीक आहे ना? होय महाराज, सर्व काही ठीक आहे. काळजी करण्याची गरज नाही. राजसेवक,
आम्ही राजदरबारामध्ये थोडी विश्रांती घेतो. जशी आज्ञा महाराज. प्रणाम करतो. आशीर्वाद आहे राजसेवक. आम्हाला माहिती जाऊन महाराज सांगा. जशी आज्ञा गुरुदेव. महाराजांच्या चरणी वंदन असो. आशीर्वाद आहे. राजसेवक, कोणतं काम काढलं? महाराज आपल्याला भेटाव्यास बाहेर गुरुदेव आले आहेत. चला तर त्यांच्या स्वागताची तयारी करूया. चला तर. प्रणाम गुरुदेव. सगळ्यांचं राजन. गुरुदेव, माझ्या राज्यात आपले स्वागत आहे. बोला गुरुदेव, कोणती सेवा करू आपली? राजन, तुझ्या कुलसामध्ये विसरलास म्हणून तुझ्या राज्यामध्ये अशांतता निर्माण झाले. तुझ्या शेतामध्ये युगाशेर या राज्यात थैमान घातलंय. गोरगरीब जनतेचे हालात सोडले. होय गुरुदेव, त्या उग्रसेनचा मी पूर्ण बंदोबस्त करतो व त्याला योग्य ती शिक्षा देतो. राजन, फक्त शिक्षण चालणार नाही. राज्यामध्ये शांत नाण्याकरता तू तुझ्या कुलसभेच्या हातात कर. म्हणजे कुलसभा प्रसन्न होईल व तुझे राज्य सुरू करेल. हे लक्षात ठेव. होय गुरुदेव, तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो. प्रणाम करतो. कल्याण राज्य घेतो आम्ही. राजसेवक, तशी आज्ञा महाराज. राजसेवक, ताबडतोब आई कुलस्वामी मातेच्या पूजेची तयारी करा. चला तर. चला तर. चला लवकर. कुलदेवताय नमः. ॐ कुलदेवताय नमः. ॐ कुलदेवताय नमः. राजन, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाले आहे. तुला हवं तोवर मागून घे. माते, तू सर्वांचे संकट दूर करते. सर्व जग तुझी पूजा आराधना करतात. तू आधी माया आधी शक्त आहेस. कृपा करून माझ्या पाठीशी तू सदैव उभी राहा आणि माझ्या राज्यात सुख शांती लाभावी असा मला शुभ आशीर्वाद दे माते. राजन, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाले आहे म्हणून मी तुला हे सुवर्ण राजमुकुट देत आहे. त्याकरता तुला कशाचीच कमतरता भासणार नाही. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. परंतु माझा विसर पडला तर आदिशक्ती घात करेल. उद्या शत्रू व राज्य हे हिरावून घेतील. लक्षात ठेव. होय माते, मी तुला कधी विसरणार नाही. नेहमी तुझी पूजा आराधना करीत राहील. प्रणाम करतो. कल्याण असो. राजसेवक, आज्ञा महाराज. राजसेवक, ताबडतोब वीरसेन येणं राजदरबारामध्ये हजर करा. ठीक आहे महाराज. वंदन असतो. आशीर्वाद आहे वीरसेनजी. तुम्हाला हे आनंदाची बातमी सांगायची आहे. आनंदाची बातमी आणि ती कोणती महाराज? वीरसेनजी, आई कुलस्वामी देवी मला प्रसन्न झाली असून देवीने मला हा सुवर्ण राजमुकुट दिला आहे. त्यामुळे आपल्या कशाची कमतरता भासणार नाही. महाराज, ही तर फार आनंदाची गोष्ट आहे. परंतु महाराज, या सुवर्ण राजमुकुटाची आपल्याला व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. हा सुवर्ण राजमुकुट शत्रूच्या हाती लागला तर फार मोठे संकट ओढावेल. होय वीरसेनजी, त्याकरता हा सुवर्ण राजमुकुट आम्ही कायमस्वरूपी आमच्या मस्तकावर धारण करणार आहोत. शिवाजी महाराज. राजसेवक, महाराज, राजसेवक, ताबडतोब राजकुमार आहे ना राजदरबारामध्ये हजर करा. आशीर्वाद आहे वीरसेनजी. राजकुमार आता मोठा झाला आहे. त्यांचे योग्य ते शिक्षण देण्याचे फार गरजेचे आहे. महाराज, काळजी नसावी. मी युवराज यांना आधी मुलींच्या हातीमध्ये शास्त्र शिक्षण देण्यासाठी पाठवण्याची व्यवस्था करतो. वीरसेनजी, अगदी माझ्या मनासारखे बोललात.
शुभ कार्यात विलंब नको. चला तर. अरे लुट गयो रे, लुट गयो. चला मी आता काय करेल, काय करेल, काय करेल. काय करेल काय करेल. चला जीव घेल. अरे शेवट तू त्याला काही बी बोलते रे. अरे ते उग्रेशन सैतान आहे. उघडत हा. आता तुम्ही काय केलंय आम्ही? त्याने मला मारले म्हणते कसे तुझी सर्व संपत्ती मला देऊन टाक. तर तुझ्या मुलग्याला आणि बाईला सोडते रे. सब वांदा झाला रे, वांदा झाला वांदा रे. झाला रे, वांदा वांदा झाला. झाला रे. अरे हेच आहे. हा. तुझ्या पोरग्याला मारे, हा. तुझ्या बाईला पण मारे. पण चला तू पैसाला सोडेल रे. अरे शेवट हा. तू माझे एक काम करेल बाबा. तुझे काम, हा. तुझे काम ना. अरे एक काय दोन काम करेल बघ. हा. पण जरा 400 दिलेस ना जरूर करेल बघ. ईशाला हो रे, हो. काम करायचंय ना. 400. काय बोलला 400. 400 हा, 400. 400 देते बाबा. अरे थांब बाबा देते. थांब रे देते बाबा देते रे. हे अक्षय सरळ सांग ना भाऊ घे म्हणून त्याला घाबरतोस. सांग ना, जरा भाऊ ए, घे म्हणून. हा, आता तुला मी 400 दिले बाबा. हा. आणि ह्याचे काय घरते नाही दिले बाबा. राजे, तुला राजाला भेटायचंय. हा, हा. अरे असं सांग ना. राजे ना, राजे काय करते नाही. मग राजाच्या हातात एवढा लांब असते. एवढा लांब असते. ते तुला भागायचे, तुला भागायचे. तू दाखवते ते बाबा. तुला भागायचे. तू दाखवते बाबा तुला दाखव. असे समोर येते, समोर येते. हा, हा, दाखवते बाबा. ये, ये, ये. येल आवाज येल. थोडा गरम होऊ दे मग येल सर्व आवाज. अरे शेवट तू मला राजाला भेटवते का मारते बाबा. अरे बाबा तू मला काय बोलले. काय? राजे काय करते नाही ना. अरे बाबा राजाला ये बाबा चल मला राजाला भेटवते ना बाबा. आता चल लवकर. चल बाबा. अरे अरे हे हा तुझं नाव काय रे. अरे माझ्या नावामध्ये काय रे अक्का इथं उभा आहे रे बाबा. अरे ए त्याला कोंबडी चोर. ए बाबा. अरे तू मला नाव नाही सांगेल तर मी राजाला काय सांगेल रे. अरे शेवट. अरे धनाजी शेठ बोलवले. धनाजी शेठ मालपाणीवाला. अरे हे जे तुला धनाजी शेठ बोलले तर चालेल काय. अरे बाबा चालेल या वागताना तू काय बी बोल हे मला चालेल रे. सब दूर गयो रे बाबा दूर अरे हे कोंबडी ए चोर. बाबा काय बोल. अरे इथे थांब. मी थांबतो. अरे मी राजाला विचारतो बघ. हा? ए साला तू महाराजाच्या काय चरणी बोल. वंदन असो. आशीर्वाद आहे. ए, गयो. आपला भेटावा बाहेर धनाजी शेठ मालपाणी आले. म्हणतात घरे तुम्हाला भेटावायचे आहे. पाठवून द्या त्यांना. ठीक आहे महाराज. अरे हे जे त्याला सुपारी मिळेल. ए बाबा. ए तुला राजा बोलवतात बघ. जा लवकर. अरे जा लवकर. जाते बाबा जाते बाबा जाते जाते. महाराज नमस्ते. आशीर्वाद आहे. बोला बोला शेठजी कोणतं काम काढलं. महाराज ते उग्रेशन सैतान नाही. कोण उग्र सेन. आता आता काय केलं त्याने. महाराज त्याने मला मारले म्हणते कसे तुझी सर्व संपत्ती मला देऊन टाक. तर तुझ्या पोरग्याला आणि बाईला सोडते. महाराज माझ्या धंद्याचे पुढे दिवाले निघाले. शेठजी मी त्या उग्र सेनचा पुढचा बंदोबस्त करतो व त्याला योग्य ती शिक्षा देतो. राजसेवक राजसेवक ताबडतोब उग्र सेन आहे ना राजाला बरोबर हजर करा. ठीक आहे महाराज. महाराजांच्या चरणी वंदन असो.
आशीर्वाद आहे उग्रसेन. हे शेठजी काय बोलतात ते खरं आहे का? तुम्ही त्यांच्या पत्नीला व मुलग्याला कैद केलं? ओ महाराज, या सेठने तर 2 वर्षाचा कर उडवला, म्हणून तर आम्ही उग्रसेन एक शब्दही बोलू नका. ही आपली प्रजा आहे. प्रजा सुखी तर आपण सुखी. हे लक्षात असू द्या. महाराज मला एक आज माफ करा. माझ्यातून अशी पुन्हा चूक होणार नाही. नाही नाही उग्रसेन, तुमच्या गुन्ह्याला क्षमा नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या राज्यातून निघून जा आणि पुन्हा तुमचं तोंडही दाखवू नका मला. अरे शेठ, पाहून घेईन तुला. उग्रसेन म्हणतात मला. शेठजी राहिलेला कर भरून टाका. पुन्हा ही वेळ येता कामा नये. हे लक्षात असू द्या. ठीक आहे महाराज, येते महाराज. तुझ्या राज्यातून माझा अपमान करून मला बाहेर काढलं काय? याचा मी बदला घेईन. उग्रसेन म्हणतात मला, जर का तुझी राजधानी नाही फिरवून घेतली तर नावाचा उग्रसेन नाही. परंतु त्याआधी त्या राजा इंद्रसेनचा तो सुवर्ण राजमुकुट मिळवला पाहिजे. तो आपल्या हाती कसा येईल याचाच विचार केला पाहिजे. हा आलं लक्षात. माझा मित्र गंजी त्याचीच मला घेतली पाहिजे. गंजे, अरे गंजे. प्रणाम हुजूर. बंदा हाजिर है हुजूर. मेरे लिए कोई काम है क्या? आगे बोलो, सबको काट डाल दूं. अरे गंजी, त्या इंद्रसेन राजाचं राज्य हिरावून घ्यायचं आपल्याला. चंद्रसेन? कोण चंद्रसेन? अरे मूर्खा, चंद्रसेन नाही, इंद्रसेन. इंद्रसेन राजाची राजगादी आपल्याला हासिल करायची आहे. अच्छा अच्छा, वो राजा इंद्रसेन. पर लेकिन बहुत मुश्किल है हुजूर. अरे मग घाबरलास मूर्ख? नहीं हुजूर, उस राजा के पास एक सोने का राजमुकुट है. इसी कारण उसे सामने में कोई हरा नहीं सकता हुजूर. बस माहिती तुला म्हणायचं तरी काय? हुजूर चलो चलते हैं, उस राजमुकुट चुरा लेते हैं. चल कामाला लाग. वेळ घ्यायला नको. चल लवकर. चलो चलते हैं. काय सांगू तुला? अरे बिझनेस म्हणजे शालूच्या गाण्यावर एवढा खुश आहे म्हणजे काहीतरी गडबड हाय होत रे. अरे म्हणजे काय? काय 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 कसला बिझनेस? बिझनेस म्हणजे हा अरे आता सीझन कसलाय? हा आता सीझन कसलाय? आता सीझन बोललास ना. आपली भात कापणी झाली आता. म्हणजे काय? लोकांची सगळी भाता बिता आडवी पडून हा. काय उडवीला लागले. हो जरा जोडून घरात आला भात रे. घरात आला. पण आता सगळ्यांची चोंड बिंड रिकामा झालं. हा. अरे बांधा पण रिकामे झाले. अरे होय. अरे पण त्या बांधतात ना त्या येतात ना काल्या काल्या. अरे म्हणजे त्या किरव्या. अरे म्हणजे काय? अरे काय म्हणतोस काय? अरे म्हणजे काय किरव्यांचा बिझनेस आहे? एवढे पैसे देऊन भेटतात? अरे म्हणजे काय? हा आता मी काय म्हणतोय त्या 5 किरव्या हा. त्या 5 किरव्यांची ती गटली आहे ना गटली हा. ते साधारण किती रुपयाला विकत असतो मी? हा
भाव कसा मला करतोय बहुतेक भाव माझा याड आहे. अरे करायचा काहीतरी बारीकसा धंदा अरे बाबा 200 रुपयाचा आहे ना तो गेला झाला गेला आता सीझन गेला. अरे मग आता माझे किती रुपये भेटतात अरे वा 500 रुपये घातला होता 500 रुपये. काय मोठा म्हणतो 500 रुपये काय आम्ही काही धंदा केलेला नाही काय हा? तुम्ही पण धंदा केला होता. हा? अरे अशा किरव्या पकडल्यास किती किरव्या हा? आणि किरव्या पकडल्यास तरी किती. हे बघ पांढरं झालं त्याच्यातच अरे हा आलाय. आलं केलं आलाय गोदरेजची मेहंदी लावून हा. तो माझी पांढरी झाली. अरे धंदा करूनच सर्व झालाय काम अरे अशा किरव्या पकडल्यास किती. अरे काय किती भरपूर पकडून झालं रे अरे त्या किरव्या पकडल्या म्हणजे झाला नाही. मग अरे त्या बाजारात विकाय आपण लागताय. अरे काय तो इकायला काय तेवढं मोठं काम काय त्या घातले कशा मिरची कशा इकाया मिरची कशा हा इकाया मिरची कशा. अरे नेशील का काय लहान पोरग्यासारखा प्रश्न विचारतो हा बारक्या पण सांगेल बारक्या कशा न्यायच्या मग कशा निश्चित माशा पकडायच्या आणि खिशात भरायच्या आणि न्यायच्या हा? किरव्या खिशातल्या त्याला तो अशा. हा. इकडं दोन काय एक किरवा इकडं हा. आणि या किरव्या जर असा आंगळा मोडला ना हा. आणि तुझा इकडं तिकडं आंगळा आंगड्यात गावला संपूर्ण आयुष्याचा वाटोला. अरे वा. अरे मला सांगतोय का मी याला असा आनंद दिला ना खेकड्या असं आयुष्यभरात करून लागेल. असं आहे काय हा बिझनेस तुझा आहे म्हणजे काय. हा? अरे बाबा लोकांना हम जो हमारे जो सांगण्यापुरता तरी ठेव घे घे. तुला बाबा काय झपायचा नाही. हा? तुला काय बाबा झपायचा नाही बिझनेस चालेल तू बाबा किरव्या पकड आणि आपल्या कुटुंबाचा पोट भागव. चालेल चल मोठा धंदा करतोय चल अरे वाऱ्या उषा राज्यामध्ये कुशल मंगल आहे ना. होय मला सर्व काही कुशल मंगल आहे आम्ही राजदरबारामध्ये थोडी विश्रांती घेतो. तशी आज्ञा महाराज हा? महाराज झोपी गेले. हो मग आपण पण जरा सुटका काढूया. हा? आपण पण जरा सुटका काढूया काय. बारीकचा चुटका बारीकचा. अरे चल अरे चल. चल. हाय, झोपलाच काय रे झोपलाच काय रे अरे वा रात से वक्त सो गए ये अच्छा मौका है राज उनको चिढ़ाकर यहाँ से भाग जाते हैं। अरे वाह महाराज भी सो गए ये भी अच्छा मौका है। अरे मला पकडले. अरे माझा पाय पकडला माझा पाय अरे पकडला काय म्हणतोस काय. अरे महाराज महाराज उठा, महाराज महाराज महाराज. असं वेड्यासारखे करताय काय. महाराज तुमच्या डोक्यावर सोड ना, राज बघून गेला महाराज. अरे सोड ना की काय कोणी पकडा सोड, 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 सोड.
तुला तो इंद्रसेन राजाचा तो राजमुकुट आणाय सांगितलं होतं. त्याचं काय केलंस? विसरला नाहीस ना? राजमुकुट कायचा राजमुकुट? अरे मूर्खा, विसरलास? अच्छा अच्छा राजमुकुट तर मैंने चुरा येतात. मग आहे कुठे तो? मग होय किधर? शोध लवकर आणि त्याला माझ्या ताब्यात दे. हुजूर ये देखो सगळा इधर ही रखा था. वा वा गंजी वा, मी तुझ्यावरती जाम खुश झालोय. चल चल लवकर चल. चलो जल्दी है. अरे काय रे? बघा महाराज ना मी बरा आहे त्या रे. बायका बरोबर वगैरे काय सर्व बरे आहे. एकदम मजेत ना एकदम मजेत. असं म्हणतोय हा. आता मजेतच आपल्याला पाहिजे. अलमलिकुम. जय महाराष्ट्र. अलमलिकुम. जय जय महाराज. अरे अरे कोण तू कोण? अरे इकडं काय करतोय? या आईला ही कोण? हो कोण? या आईला हिरी कोण? माझी माझं कोण? कोण? मी हजनी. हजनी? हजनी. अरे म्हणजे काय गजनीचा भाव तू? हजनी. अरे ओय, इकडं काय करतोय? जा ना त्याच्याकडे. ह्याच्या हालू आहे ना? हो का हो? हा? तुझ्या हालूला काय काय काय? हो हो. बाबा बाबा बसशील त्याला. काय म्हणलास? हो हो. अरे हा. तुझ्या तालुला काय आले? हो हो. याच्या चालूला भोग आहे भोग. हा हो हो. इकडे दे. अरे भोग भोग. आईला हो हो. अरे हालू काय बोल काय का सरळ मुलगी नाही. आच्या हलूला हो काय हो म्हणजे तुझ्या चालूला भोग आहे. हा, हो, भोग. अरे म्हणजे भोकाचा इथं संबंध काय? अरे हम ना हम तो अरे इकडं नाही, हम इकडं नाही, इकडं हम तो. तो. इकडं पाऱ्यावर पाऱ्यावर. नाही 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 पाण्यावर नाही. बांधाखाली बांधाखाली. बांधाखाली. आईला उला हाणतो. तरी पण बोललो. आता चौतारी होता तिकडं खाली जा. आईला उला हाणतो. अरे म्हणतो तुला सांगतो सांगतोय का? सांगतो सांग ना लवकर, सांग ना. हलत पण नाही एवढा आहे. ए नवती उघड्यात एकदा भूत आहे. अरे काय म्हणतोस अरे काय नव्हती काय? भूत काय? चलो, सरळ कमी नाही. आईला ऊद उग्रसेन. अरे हा उग्रसेनचा दूत आहे दूत. तुझी थांब, तुझी थांब, भूत आहे. अरे मग इकडं काय करतोय? अरे जाणार राजा इंद्रसेनला हलवायला आलो. काय म्हणताय? म्हणजे तू आमच्या राज्यात आमच्या राज्यात म्हणजे तू आमच्या राज्यात मुझे पैसे में नहीं. अरे नाही पैसा ना भाई. अबे मैं गजनी. गजनी हजनीचा भाव तो गजनी. अरे मग तू पहिला का नाही बोलला बाबा? मुझे राजा को मिलना है. राजा को मिलना है. हाँ. राजा को मिलना है. हाँ. चल चल चल. चलो. अरे अरे चल लवकर. तू अरे, चल चल. लवकर. अरे. अरे चल रे. अरे
पण झाला आहे. होय महाराज, आम्ही पण त्या चोरांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते चोर आमच्या हाती सापडले नाही. वीरशैली आमच्या मनात घर एक क्षण नसतो. राजसेवक कोण आहे हा? महाराज आपल्या राज्यावर टेहळणी करताना सापडला म्हणतो कसा त्या सेनापती उग्रसेनचा दूत आहे. म्हणजे वीरसेन. महाराज, मला तर वाटतं तो सुवर्ण राजमुकुट चोरण्याचं काम त्या उग्रसेनचं असावं. राजसेवक सोडून काढा त्याची चमडी आणि त्याला उलटा बोलता करा. रामगड, तुझा काय हेतू आहे आमच्या राज्यात येण्याचा? राजा इंद्रसेन, अगर तुम्हारी जान प्यारी है तो ये राज्य मेरे हवाले करो, नहीं तो मरने को तैयार हो. अरे बाबा, ये मेरा हुक्म नहीं है. तो किसका है? साला उग्रसेन का है. त्याला सांगा, मला कशाला सांगतोय? वेट करा त्याला. ठीक आहे. आणि त्याला उलटा बोलता करा. ठीक आहे महाराज, चल रामगड. राजबाई, म्हणजे हे सर्व कारस्थान त्या गद्दार उग्रसेन. राजा इंद्रसेन, अरे सुवर्ण राजमुकुट मी चोरला नाही, हिसकावून घेतलाय. उग्रसेन, कशी हिंमत झाली माझ्या राज्यात यायची आणि माझी परवानगी न घेता? या उग्रसेनला कोणाच्याही परवानगीची गरज भासत नाही. हा सुवर्ण राजमुकुट आता माझ्याकडे, त्यामुळे ऐकून स्वामी माझं काहीच करू शकणार नाही. असेल हिंमत तर चालावं संशय. ठीक आहे. राजाला आता केव्हाच मारले. आता या राज्याचा मी राजा झालोय, राजा उग्रसेन. पाण्यात जेवून जेवून काय कंटाळा आलाय बघ. कंटाळा आलाय, पण काय करायचं काय? हा? अरे आता चुटका काढायचा, उभ्या 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 आणि पोटातल्या पोटात जागा राहायचा. तुझ्या चौकाशी हा चौकाशी हा? आधीच चालतं चौकाशी. चौकाशी. मागच्यात घ्या पाय माझ्या. हा, हा. हा. चल, हा. येऊ. आया लवकर. येऊ, आली. अरे हो, सावकाश, सावकाश. गंजीला सोडव. नाही नाही शाही नाही. गंजीला सोडव. कोणतरी सोडा देतोय वाटतं. सोडा देतोय. पाणी वाटतं, पाणी वाटतं. अरे, दूर काढ, दूर काढ. गंजीला बाहेर घेऊन या. अरे मूर्ख, जा, गंजीला बाहेर घेऊन या. अरे, आता मी या राज्याचा राजा झालोय. होय, म्हणजे वाघ आहे ते. जा, गंजीला बाहेर घेऊन या. म्हणजे वाघ आहे ते. तुला माहित आहे? आता बोल ते वाघाची शेपूट कुठं आहे? आता बोलू नको. शेपूट पाठी असेल का पुढे असेल आपल्याला काय करायचं? डोक्यावर पडलाय. अरे वाघाची शेपूट कुठं असते? मागत असते. त्याला काय समजतच नाही. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. जा, गंजीला बाहेर घेऊन या. काय म्हणता बाय? चालव सर. जा म्हणता.
माझी दाराची इच्छा होती दाराची मागू महादेवा काय इच्छा या थंडीत काय मागतो अरे या उन्हाच्या लाईने पाय माझे जळतात या उन्हाच्या लाईने पाय माझे जळतात अरे वा 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 अरे म्हणून काय झालं अरे उन्हामुळे तर पापड वाढतात वा 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 अरे पापडच जर वाढले नाही तर काय खाणार थंडीला अरे बाबा पापड नाही वाळले थंडीला मग काय खाणार अरे दगड खाणार अरे जमिनीला बाहेर घेऊया पायच जर भरले नाही तर मदत कुठं लावला मलम कुठं लावायचा इथं लावायचा गंजीला बाहेर ठेवूया मलम लावता तुम्ही लावा याला मलम लावून गंजीला बाहेर ठेवूया हो पण मला पण मलम लावला मला मलम पण नको मला लागला हे लाव याला लावला तू काय हे लावला काय अरे हा राम खरो पारा व्यवस्थित द्या एकदम व्यवस्थित गंजीला बाहेर ठेवूया असं पाठीमागून वर करता काय माझ्याशी युद्ध करा बोल आता वाटेल तेवढं बोल अरे राजा तर मी केव्हाच मारले आता तुला सुद्धा मारतो आणि या राज्याचा राजा होतो राजा उग्रसेन तू पापी आहे आई कोसवी तुला मी माफ करणार नाही ते लक्षात ठेव अरे ओरडू नकोस हा सुवर्ण राजमुकुट माझ्याकडे असेल विपत तर मग चालव संशय बोला गंजीला बाहेर घेऊया तिच्या काय बोललो गंजीला बाहेर घेऊया गंजीला बाहेर होय झटपट पटापट झटपट पटापट लक्ष्मी करते अंतर पटकन ओके गंजीला बाहेर घेऊया आता मी या राज्याचा राजा झालोय आता यांना ढोसायला पण लागेल हा लवकर खेळूया चांगला खेळूया जा लवकर ठेवूया घेऊन मला आता काही सोसवत नाही हॅलो राजवट अरे हा असं काय करतोय मला काय भाई गंगे अरे गंगे जागा हो हुजूर मला कुठं चौथऱ्या गावला असेल मला काय भाई सगळं इकडे म्हणजे बहुत पाहिलं हुजूर काय याने मारलं हे बाबा काय हुजूर हे झालं दोनों म्हणजे मारा दोनों म्हणजे मारा पाहिलं घेतील त्याला तिकडे बघा माझं पाहिलं तुला माहिती सर दोन जा दोघांनी सुद्धा मागच्या गेटवरती पारा द्या व्यवस्थित जा लवकर हो काय बोललो मागच्या गेटवरती व्यवस्थित पारा द्या मी जातो हो बाबांना नाही ना राजसेवक आता मी या राज्याचा राजा आहे जा लवकर मागच्या गेटवरती पारा द्या जातो या तुम्ही कशाला बोलवली अरे अरे राजसेवक अरे तुम्हाला सांगितलं काय मागच्या गेटवरती पारा
जातो तवा या तुम्ही. अहो कशाला परत परत बोलू अरे थांबा थांबा किरीच का गाना सुनाय का किरीच का गाना सुने का गाना सुनाव गाना दिल दादिया ये बेटा दिल दादिया देखो ना क्या किया आगे दुनिया पीछे भाई ये बेटा मागच्या गेटवरती बारा द्या. जा लवकर. चला, आता करिंदची मालक काय सवक बोलवा करा. हे मागच्या गेटवरती बारा द्यायला सांगा. आता बोलवायचा नाही मला राग येतो मला राग येतो राजसेवक, बोला काय पाहिजे ते आम्ही त्याला देतो. बोला. या तुम्ही या राजे या राजसेवक काय बोलताय. अरे ये भावा ये या या विचाराव या. अरे आराम करो. अरे या राज्याचा राजा मी आहे. आणि तुला काय विचारावं बोलणार. जा, मागच्या गेटवरती बारा द्या. राजसेवक, जा लवकर आणि मागच्या गेटवरती बारा द्या. पण मी काय म्हणतो माहितीये तुम्ही एकटं घाबरणार नाही ना या राज्याचा राजा आहे मी. तरी पण तुमच्या बरोबर मी राहतो अरे हरण खोरा. अरे बाबा जा ना कशाला टाइमपास करतोय राजसेवक, हजरो हा मध्ये येता हो तुम्ही असं काय करता अरे हरण खोरा. जा लवकर. आप राजा बन गए राजा उठत से गजनी, तो विसर आपलं कोण निसटला त्याचा पाठलाग करा. तो एकदा काम आपल्याला की मग झालंच आपलं काम. चला चला लवकर. चलते आशीर्वाद आहे पूर्वा फार मोठा आनंद घडला. आता त्या युवराजला कोणत्या कोणाने उत्तर देऊ हे झाले आहे. पूर्वा त्या उग्रस्तेने महाराजांचा खून केला व हे राज्य फिरावून घेतले. मी काही काळजी करू नका. ऐकेल तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहे. आराधना करा. मग आपल्याला काही ना काहीतरी मार्ग मिळेल. काही ना काहीतरी मार्ग मिळालाच पाहिजे. पूर्वा तू एक काम कर. तो युवराज आधी मुलींच्या आश्रमामध्ये शास्त्र शिक्षण घेत आहे. त्याला जाऊन झालेली घटना सांग. तो यावरती काहीतरी मार्ग काढेल. जा. अबे इधर चली जाने मत आओ आओ मेरे प्यार शंकर, सोड तिला. अरे तुझं काही खरं नाही. अबे तू कौन होता है मुझे रोकने वाला रजनी, ती माझी मुलगी आहे. तिच्या केसाने धक्का लागला तर तुझे तुकडे तुकडे करून टाकी. लक्षात ठेव. और तो भी अच्छा है तू मेरा ससुर और मैं तेरा जमाई खूब जोड़ी जमेगी अपनी रजनी, फारच बोलत आहेस तू. तुझ्या किंमत असेल तर माझ्याशी युद्ध कर. जैसी आपकी मर्जी
केलेल्या कामाचं काय केलं? हुजूर विसर तो मैंने मार डाला वा वा काय वा, मी तुझ्यावरती जाम खुश झालोय. हुजूर पर उसके लड़की का कोई आता पता नहीं लगा हुजूर. अरे मूर्खा, मग हे पहिल्यांदा काय सांगितलंस? जा तिचा पाठलाग कर आणि तिला माझ्या समोर हजर कर. चल चल लवकर. हुजूर क्या माल है, पूर्वा उसका नाम है हुजूर. हुजूर आपको मिलेगी ना तो आप भी खुश हो जाएंगे. वा मग चल कामाला लाग. वेळ घालवू नकोस. चल लवकर चल. बाबांनी सांगितले आहे की या चांगल्या आजी म्हणूनचा आश्रम आहे. कदाचित मी चुकल्यास ना आता माझी मदत कोण करणार? कौन पूर्वा पलके पलके किधर जाएगी, आखिर मुझे मिली गई. आजा मेरे बाबू. नाही तर तुझं खरं नाही मूर्खा. अबे तू कोण होता है मुझे रोकने वाला? बरीच गंभीर आहे ना तुला, त्याचे परिणाम भोगण्यास तयार हो मूर्खा. अबे गजनी कहते हैं मुझे, साला एक बार बोलूंगा लेकिन 1000 बार भूल जाऊंगा. मग वेळ कशाला, होईतच तयार. जैसे आपकी मर्जी. हो तू पूर्वा ना? हो युवराज, पूर्वा अचानक जंगलात कशासाठी आली? तुमच्याकरिता तुम्हाला निरोप देण्याकरिता. माझ्याकरिता? अरे रडतेस काय, काय झालं ते नीट सांग. त्या दुसऱ्या बाबांचा खून केला आणि रात्री ते हिसकावून घेतले. नाही नाही नाही, शक्य नाही, तू खोटं बोलत आहे. नाही युवराज, विश्वास ठेवा माझ्यावरती. आराम करू उग्रसेन, याचा मी सूड घेईन. तरच नावाचे युवराज. पण तुझे बाबा होते ना? होते पण त्या दुसऱ्या उघडते त्यांनाही मारून टाकले. गद्दार उग्रसेन, याचा मी वध करीन. तरच नावाचे युवराज. चल आपल्या वेळ घालून चालणार नाही. काय म्हणतोस? काय म्हणतोस? मला का सर्व मजेत आहे बाबा. करीचं बिरीचं बरंच ना? हा? करीचं बिरीचं काय? काय नाही, सर्व व्यवस्थित आहे. व्यवस्थित नाही तर? ए पारा एकदम हुशार ठेवायचा. एकदम बरोबर म्हणला. पारा हुशार. अरे अरे येऊ ना झाले. चाकावून घेतो. आले गेल्यांची तिकडची निघून जाऊ दे रे. डोळ्याला पाणी लावून घे. युवराज, त्या उमेशने महाराजांना मारून टाकले आणि आपले राज्य मिळवून घेतले. राजसेवक आपले राज्य आपल्या कसे तरी मिळवता येईल याचा विचार करा. कसं तरी मिळवता येईल. कसं तरी मिळवता येईल. एक काम करा, तुम्ही या पूर्वाला घेऊन त्या उग्रसेनकडे जा. तिला पाहता खूप पागल होईल. त्या दरम्यान तिला सोमरस
असा हा. तो धुंदवून नाचू लागेल हा. त्या दरम्यान त्याच्याकडचा तो सुवर्ण राजमुकुट हिसकावून घ्यायचा आहे आपल्याला. अहो पण त्याला सोमरच दिला होता मेला बिला तर मूर्खा, त्याला मारण्यासाठीच तर हा डाव रचलेला आहे. अहो, हे मला समजलं ह्याला नाही समजलं ना. तुला काय समजले ते सांग. अहो ह्यांना घेऊन जायचं त्यांच्याकडं आणि त्यांना द्यायची जराशी. अरे धुंद झाले की आपला सुवर्ण राजमुकुट हिसकावून घ्यायचा आहे एकदम आपल्याला. एकदम बरोबर. चला तर लवकर कामाला लागूया. राज्याचे आनंदाच्या क्षणी नाच गाणं आणि जोडीला मदिरा सुद्धा ठेवूया. जा जा लवकर. अरे बापरे ढोकायला लागले होते त्याला. अरे मदिरा पाहिजे हा. नाच गाणेवाली पाहिजे हा. बाबा इकडं कुठं मदिरा भेटते कुठं मदिरा तिकडे भेटते अरे पण नाच गाणेवाली कुठे ही भेटणार वावती का जमायची. पूर्वा एक नंबर बोलला बरं लवकर लवकर ठेवूया. मदिरा पाहिजे होय. नाच गाणेवाली पाहिजे होय. मग आणतो बघा. मी जातो मी जातो मी जातो मी घेऊन येतो. हा, जा, जा. हा, शोध. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित मारा द्या. हो हो एकदम व्यवस्थित मदिरा हा, शोध. द्या द्या इकडे ते. नाही नाही तुम्ही बसलं आमदार गेला म्हणून तुमच्या नावात हा, शोध. द्या. काय तरी असं आहे आपलं. हा, शोध. हा. द्या इकडे ते. आम्हाला मी पहिली टेस्ट करतो निव्वळ ऐकायला पाणी नाही जावा हा, शोध. काय करता हे? अरे बाबा झेपत नाही तर घ्यायची कशाला. लय कडे काय फुगा लय फुगा कडे काय छे. अशी जाते काय हा, शोध. आता मैत्रीण चाललं असतं हा, शोध. नाच गाणं करा चालू करा. नाच गाणं चालू करा. घेऊन आलो. वा. बाई अशी अशी. समोर आहे, समोर आहे. ए बाबा तू इकडं हा? तू तिकडं हे वाद आहे इकडं. चला. वारा ठेवतो. लवकरात लवकर नाच गाणं करा. वारा आहे. चला नाच गाणं चालू करा वा.
माझ्या पिताशी नोकरी केला काय सोडणार नाही तुला. कोण? युवराज? अरे वा, बरा सापडलास. आता आता तुला सुद्धा मारतो. मागासपासून आमचे या राज्याचा राजा होतो. राजसेवक त्याच्याकडे तो सुवर्ण राजकुट फिरवून घ्या. हा शेवट. हा हा आलोच हा हे घेतो. हा शेवट. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? अरे असेल हिंमत तर मग चालव सुसेल. हा खलास झाला खलास. खाल्लास याला दरीतनं खाली ढकल. मुलं, हा, direct. डोक्याला अजा हा आता लग्न आता युवराजने पूर्वाचं लग्न. लग्न. पण हे सर्व विधी हॉलवर आणि एकदम कम्प्लीट. टेम्पलेट चल मी जातो तयारी करायला. सगळं सामान घेऊन हा. ये. हो त्याच्यामध्ये मी काय म्हणतोय नवरे करते नाहीत ना त्याने इकडे या आणि नवरी करते नाहीत ते इकडे या. या लवकर हो लवकर या मग चला म्हणजे सर्व विधी हॉलवर. चल सुरुवात. सुरुवात पहिला घाना. गाणं भरून घेऊया. हा. हा. ये गाना जो आता गाणं भरून झाला. आता हळद. हा चल. एका पेराचे वाटे
कशावर ह्याच्यावर पाटावर या मंगलाष्टका सुरुवात करूया मग. आता रंगवलेला साहेब चला या तुम्ही या आता. इकडच्या बाजूला या. हॅलो हॅलो या दोघांचा टेकून घे बायला. दोघांचा टेकून घे. बोट 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 नवऱ्या मुलाने नवरी मुलीच्या याला टाकवा बोट. चला हॅलो सर्वांना मग अक्षता अक्षता भेटल्या. ओके मला सुद्धा जेवण वगैरे माझी बघतो. हॅलो आये मनी दाटल्या आठवणे अश्रू नसे लोचने पावनदास विसरू नको गोमुळे जाते पते रागरे रागाने कोणी बोलता जरितो सोडू नको नम्रता जा सुखाने दिल्या घरी तुमुळे या तुका नेराच मंगल रावला सदैव लग्नात विद्यान्त देव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतिते अतिसमोर्थ. ह्यांचा मिलाप करतो ना. याला काय अजून बोलायला सुचत नाही. थांबा चांगला होणार आहे. या ना हार तू येतोस काय याला नाही ना नजर पाठी यायला येऊ. चला घ्या. आता नवऱ्या मुलाने नवरी मुलीच्या ह्याच्यात घाला. गड्यात गड्यात फार गड्यात घातलं. आता फक्त काढा तो. एकच आहे ना एकच आहे. आता नवरीने आता नवरी मुलीने नवऱ्या मुलाच्या घाला गाड्यात. हार हार हार. चला मंडळी लग्न झालं सर्व. आता एक मस्तपैकी गाणं घेऊया आणि कार्यक्रमाला समाप्ती करूया. वरातीला येऊ दे त्यांना. वरातीला येऊ दे. वरातीला या सगळे. सर्वांची सोय हो या. बांधा खाली. सगळ्यांची सोय बांधण्याखाली आहे. अरे या आपल्याला चहा भेटत नाही. अरे या रे. हॅलो हॅलो चला मंडळी कपाळे कुंकू गळ्यामध्ये घालताना कपाळे कुंकू गळ्यामध्ये घालताना त्यात तिला पाहिली कपाळे कुंकू गळ्यामध्ये घालताना कपाळे कुंकू गळ्यामध्ये घालताना त्यात तिला पाहिली
सगळं काही झालेलं आहे आता म्हणजे वारात या बघू मी ताशा वाजवतोय तू ढोलका वाजव अरे एकदम घटतो हा एकदम घोट बरोबर घटत चला नवरा नवरी कुठं आहे नवरे मुले या इकडं. तुझ्या मागे घे माझ्या मागे या लाईट बघ कशासाठी नको भीती वाटते भीती वाटते भीती वाटते नाही वाच कमी कर हिरव्या 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 बांधाखाली बघूया या लवकर हा काय करतोस काय ढोलका वाजवतोय अरे सावकाश वाजव नाही ढोलका फुटेल बिटेल आता माझे डाक केवढे आहेत अजून लहान मोठी आहे पण माझा ढोलका जरा बारीक आहे आता घोटतो हा घोटतो चल ओके ए टामना के टामना